फायनली आपण या मार्केटमध्ये एंटर करत आहोत आणि हे लिंबू, भेंडी आणि अजून काय भेटतंय दादा? हे काय लाल मोळा आहे का? नवीन व्हरायटी. आणि बघू शकता तुम्ही काय खतरनाक आहे आणि प्रत्येकाची वेगवेगळी चव आहे. 695. आता तुम्हीच ट्राय करून घ्या. नाही आता तुम्हाला कुठला पॅकिंग पाहिजे तो घालून. तर आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात या पुण्यामध्ये. आणि बाजाराचे व्हिडिओ तर भरपूर बघितले असेल तुम्ही. तर पुण्यामध्ये पण भाजी भेटते. तर आता पुण्यामध्ये काय डिफरंट आणि आपल्या खेडेगावात बाजारामध्ये काय भाजीचा डिफरंट ते बघूया आपण. तर चला आता जाऊया आपण. तर हा कात्रजचा भाग आहे. तर आता मार्केटमध्ये जाऊ आपण आणि बघूया नवीन काय भेटतं. आणि समोरच लहान पोरांचे कपडे दिसतील आणि हे बाटा शोरूम आहे. आणि या शोरूम खूप महाग असतं ते कुठं म्हणजे 800 रुपयाला चप्पल 1000, 2000, 4000 पर्यंत भेटते. फायनली आपण या मार्केटमध्ये एंटर करत आहोत आणि हे लिंबू, भेंडी आणि अजून काय भेटतंय ते बघू. 20 रुपये पावशेर भेंडी आहे. आणि फ्लावर, ₹20 पावशेर. टोमॅटो आणि वांग बघा किती मोठं आहे. पेरू पण आहेत आणि पेरू 50 रुपयाला अर्धा आहे. हा पेरू बघा. आणि समोर स्वामी समर्थाची मूर्ती आहे, मंदिर. आणि हा आठवडी बाजार शुक्रवारी भरतो इथे. आणि खूपच भाज्या आहेत. त्याच्यानंतर इथे किराणा, कडधान्य आणि पोरांसाठी खायला घ्यायचं असेल तर ते 80 पावशेर आहे. आणि त्याच्यानंतर गोड लागतं थोडं आणि बिस्किट आहे. उपयोग बघा प्रत्येक जण किती पावशेर आहे. चिकू कसे दिले? चिकू कसे दिले? 30ला पावशेर. आणि टोमॅटो 20 रुपयाला पावशेर. 50 रुपये. 50 रुपयाला पावशेर का? किती महाग आहेत बघा इकडे शेगावच्या शेंगा. आपल्या इथं गावाकडं झाड लावलं तर भरपूर कोणी नाही आणि इथे एवढं महाग आहे. दादा हे काय?
हे लाल मुळे आहे. लाल मुळा आहे का? नवीन व्हरायटी. टोमॅटो 30 रुपयाला किलो. आणि बॅनरला पाहू शकता तुम्ही, हा आठवडा बाजार आहे आणि हा बचत गट आयोजित केला आहे. गणेश सोय सहाय्यक शेतकरी बचत गट. इथे सर्व प्रकारच्या भाज्या भेटतील. फ्रूट्स पण आहेत. पपई खाशील का? पपई कितीला आहे? 60 ला किलो. 60 रुपयाला किलो पपई. आणि वरती दाखवले तिला पुदिना, कांदा. पुदिना 10 रुपये, कांदा पात 30 रुपये आणि चवळी 20 रुपये. पुदिन्याची भाजी आहे एक. त्यांच्यानंतर कांदा पात बघून घ्या तुम्ही. या साईडला मध्ये मार्केट आहे आणि इकडनं पण स्टॉल लागलेत. आणि हे फुलं देवासाठी खूपच वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. नको एक मिनिट. शेपू 10 रुपयाला. शेपू 10 रुपयाला. शेपू 10 रुपयाला आहे. आपल्याकडे पण भेटते शेपू. भेंडी 20 रुपयाला पावशेर आहे. आणि आपल्याकडे कितीला आहे ते तुम्ही सांगा. आणि तुम्ही लांब लांब बघत असाल तर तुम्ही पण सांगा तुमच्याकडे कितीला भेटते. प्रत्येक ठिकाणी भाव वेगवेगळे असतात. आणि मित्रांनो, हा कात्रजचा दत्तनगर आहे. या दत्तनगरमध्ये हा मार्केट भरतो. हे 20 रुपयाला आहे. जोडी भेटते 20 रुपयाला. आणि मेथीची 10 रुपयाला सर्वीकडे 10लाच असते. 20ला आहे मेथीची आणि 30ला 2 देतात. आपल्याकडे 10 रुपयाला भेटते. सध्या भावच नाही याला मेथीला. हे कणस आहे 50 रुपयाला 3. आणि 50ला 3 आहे म्हणून निवडून घ्यायचे मोठे मोठे. नाही तर छोटे निघे तर काय परवडणार नाही. 80 रुपये. चला तर आता रस्ता क्रॉस करून जाऊ. बाजूने पण भेटत आहे भाज्या. गाजर पण खूप मोठे हायब्रिड गाजर असतील. पालक 20 रुपयाला. कोथिंबीर पालक 20 रुपयाला. आणि मध्ये कापड पण भेटते असे. वीसला पावशेर आहे. आणि टोमॅटो
कुत्र पण किती छान आहे. हा सुसू केले. आणि भाजी घेता घेता या शोरूम मध्ये जाऊन बघू किती स्वस्त आणि किती महाग भेटतं. तर पहा गाडी. आणि स्कूटर आहे खूप छान. लहान पोरांचे भारीच कपडे आहेत. 1499. आणि एकच नंबर आहेत सर्वीकडे बघा. आणि क्वालिटी तर भारीच आहे बघा कपड्यांची. स्वेटर आहे आणि हे सर्व ब्रँड कपडे आहेत. कारण की एकच जर तुम्ही सांगा हे 1400 रुपयाला आहे. आणि फर्स्ट क्राय वेबसाईटचं नाव आहे. अशी मोठी साईज आहे का हो? आणि त्यांनी 70% ऑफ पण दिलं आहे. मग कायच देत आहे 70%मध्ये. हे सर्व कपडे पार्टी वेअर मग तेच आहे. कम्फर्ट टाईप मध्ये 645. सॉफ्ट आहे. पॅटर्न बी छान. 695. आता तुम्हीच ट्राय करून घ्या. नाही नाही आता तुम्हाला कुठला पॅटर्न पाहिजे तो घालून भारी वाटतं. कितीला आहे? 799. पण सॉफ्ट आहे ना. सॉफ्ट अँड बारीक आहे. आणि हे शूज आहेत लहान पोरांचे. आणि किंमत बघू आपण. 1000चे आहेत. हे सर्व 800, 500, 600. त्याच्यानंतर हे 899. नॉर्मली बूट आहेत. आणि याची प्राईस आहे 934. खूपच महाग होते इथे. सॉक्स बघितले तरी ते 150 रुपयाला. आणि येलो कलरचा ड्रेस होता तो 1150 रुपयाला. म्हणजे ब्रँड दुकान होतं आणि ब्रँड दुकानामध्ये महागाई असतेच. वेबसाईट तुम्हाला सांगितलं आहे मी. वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा आणि बघू शकता तुम्ही कसे कपडे घेतात. तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. आणि एवढ्या भाज्याची माहिती काय तुम्हाला सांगू शकलो नाही आहे. पण किरकोळ थोडंसं सांगितलं मी. आणि त्या शॉपमध्ये पण गेलो होतो आपण. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.